हाय, ही मी. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ती कुठं चालली एवढं स्कार्फ बांधून. तर मी चालली आहे माझ्या फ्रेंडसोबत कॉलेज बंक करून फिरायला. कॉलेज बंक करून फिरायला जाण्यानंतर मज्जाच वेगळी असते. तर आम्ही गेलो होतो लेण्याद्रीला. तिथे खूप ऊन लागत होतं आणि लेण्याद्रीला जायला आतमध्ये खूप चालत जावं लागतं. जर स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे जाताना, पण तसं खूप ऊन लागतं आणि जाताना खूप चालत जावं लागतं. आतमध्ये जायला खूप रस्ता मोठा आहे, चालत जावं लागतं. एक 4-5 किलोमीटर असेल आज जायला. तर आम्ही मस्ती करत करत चाललो होतो. इथे ऊस आहे, जगत आहे एक बिबट्या आणि असं वाटतंय मला की बिबट्या येईल आणि आम्हाला खाऊन. आम्ही मस्ती करत करत चाललो होतो रोडवर, म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. पटपट पटपट गेलो आम्ही आणि आमच्या 3 फ्रेंड्स खूप पुढे होत्या आणि आम्ही दोघीच पाठी होतो. लेण्याद्रीला जायला पावसाळ्यात मज्जा खूप येते, पण आम्ही असंच कॉलेज बंक करून जायचं, कुठे जायचं म्हणून आमच्यापासून लेण्याद्री जवळ आहे आणि आमची एक फ्रेंड तिथे गेली नव्हती, तिला बघायचं होतं. आणि जवळजवळ आम्ही खूप चालून 1 तास चाललो जवळजवळ आणि चालून जवळ आलो तर आम्हाला लेण्याद्री दिसायला लागली. आणि फायनली आम्ही लेण्याद्रीला पोहोचलो. खाली पायथ्याशी होतो, थोड्या वेळ बसलो तिथे. ह्या 3 फ्रेंड्स ते आधीच येऊन बसले होत्या, आम्हालाच उशीर झाला कारण आम्ही पाठी होतो म्हणून. आणि हे बघा लेण्याद्री दिसते इथून. तरी अजून खूप चालत जायचे पुढे. लेण्याद्रीच्या पायऱ्या खूप आहेत. आम्ही बसलेला आहे सावलीला. सावली तर नाही सावली. चले क्या चालताना बघा ह्या. आणि हिची हाऊस होती, हिची जिरली नाही जिरली अजून जिरवायची. मला वाटतं हे अरे एवढंच मी नाही योग्य आहे तुझ्यासाठी. ही माकड हो आले. मी पुढून घेण्यासाठी अरे पुढून येत तू ग बस. ही ब्लॉग घेत होती ना त्याच्यामुळे बोल देते बरं का. व्हिडिओ काढ. काळभूत दिसते. बोल ना. लागतंय कोणाचेच नाही नंतर कधी दम लागले ठेव. हे बघा हा रोड दिसतोय, तेवढं आम्ही चालत आलोय. अक्षरशः खूप उन्हात चालत आलोय. बोलते मी. वरती चढता चढता माझ्या फ्रेंडला खूप चक्कर आली. तिला उलटीसारखंच होतं कारण की एवढ्या उन्हात चढतोय आणि ती खूप चढायला आहे तिथं पायऱ्या. आणि तिथे बसल्या बसल्या माझ्या फ्रेंडच्या अंगावर माकड ही उडी मारली. तर काय सांगायचं, इतकं डेंजर अवस्था झाली होती इतक्या उन्हात चालायची. आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि लकीली आम्हाला मंदिरातली आरती भेटली. आरती घे आरती. किती घाबागून झाले सगळे. काय करायचं माझे हाऊस भाग.
तर तिथे फोटो अलाउड नाही आहेत, तरी माझे फ्रेंड्स फोटो काढत होते लपून लपून. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाहेर खूप माकडे आहेत, फोटो काढू देत नाहीत. आमची बॅग घेऊन पळत होते हे माकडं. त्यांच्याकडून आम्ही बॅग खेचून घेतली आणि माझी फ्रेंड खूप घाबरत होती माकडांना. तिच्या पाठीमागे लागले होते, पण ते मिस केलं. व्हिडिओमध्ये शूटच करता आलं नाही, कारण की ते पटकन झालं म्हणून शूट करता आलं नाही. आम्ही फोटो काढत बसलेलो आणि हिच्या पाठीमागं माकड लागलेलं, मग आम्हाला शूटच करता आलं नाही. आम्ही खूप सारे फोटोज घेतले. आणि फायनली आमचं फोटोशूट झाल्यावरती आम्ही निघालो. हे सगळे म्हणत होते आम्हाला एक कॅमेऱ्यामध्ये येऊ देत. मग मी पटकन त्यांना पाठीमागून शूट केलं. पुढून येत नव्हतं नीट, पुढून खूप ब्राईटनेस होत होता म्हणून मी शूट केलं पाठीमागूनच. काय येस बरोबर काढलाय. मी तुम्हाला लिंक पाठवेल 4-5 महिन्यांनी. जाताना आम्हाला खूप सारे प्राणी भेटले जे आहे करायचा. आता आलं काय चालले, आता तिथे जेवण एक बारा करू हा कसं आहे तुझ्या पद्धती कसं कसं तुझी काकडी घ्यायची का? काकडी खा ना. ही आहे ती बघ कशी दिसते. सरक ना. नको नको माहिती आहे तुम्हाला आमची गावठी बाई येते तर मला वाटून खा. घ्या ना एकीने पकड. घुमे पकड. काय होतंय. आणि आम्ही तिथेच लेण्याद्रीच्या खाली तिथे झाडांच्या इथे सावली होती, तिथे चटई वगैरे घेऊन आलो होतो. आणि आम्ही भेळ बनवली, मस्त टिफिन आणले होते प्रत्येकाने घरून, ते खाल्ले. खूप छान पिकनिक झाली आमची. आणि ना मळायचं मी नाही आणला टिफिन. बरं आज मसूरची भाजी होती. बीबी काढली. हा बीबी काढली. आणि आम्हाला जाताना गोळा दिसला म्हणून आम्ही गोळा घेतला. म्हटलं जर रस्त्याने जाता जाता खाऊया, तसंही खूप ऊन लागतंय, मग थंड काहीतरी खाऊया. आणि जाताना घेतला गोळा. तिकडून माझी फ्रेंड बघत होती शूट करताना, तिला म्हटलं ये लवकर. आणि फायनली आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. बसची वेट करत होतो, खूप वेळ लागत होता. मग मी इथपर्यंत शूट केलं. आम्हाला बस खूप वेळाने भेटली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.